प्रवास पूर्ण करते तेव्हा तो केवळ वर्षांचा प्रवास नसतो. तो प्रवास असतो विचारांचा, प्रयत्नांचा, त्यागाचा आणि संस्कारांचा सुद्धा. या प्रदीर्घ प्रवासात अनेक घटक संस्थेशी, शाळेशी जोडले जातात. काही शरीराने दुरावले तरी मनाने जवळ राहतात. संस्थेला, शाळेला ऊर्जा पुरवत राहतात. आणि म्हणूनच 100 वर्षांचा प्रवास केलेली आपली शाळा, आपली संस्था आजही चिरतरुण आहे. तिला पुढील प्रगतीसाठी तिची मुलं म्हणजेच आजी आणि माजी विद्यार्थी नेहमीच साथ देतील हा विश्वास आहे. म्हणून हजारो मुलं शिक्षण घेत असलेल्या आपल्या संस्थेच्या शाळा आणि महाविद्यालयं केवळ गतकालीन वैभवाचं स्मरण करत नाहीत, तर उद्याच्या उज्ज्वल भविष्याची सत्यात उतरू शकणारी स्वप्न देखील पाहत आहेत. संस्थेची मान अभिमानाने उंचावणारे शाळेचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर या सर्वांच्या वतीने संस्थेला म्हणावंसं वाटतं, ज्ञान देऊन केलेस सक्षम, दिलीस शिदोरी संस्कारांची, राष्ट्रप्रेमाचा स्वभाषेचा आम्हास दिला वसा, अविरत अखंड निरंतर राहील पार्ले टिळकचा हा वारसा. पार्ले टिळकच्या मुलांना 2 घोषणा अगदी छान देता येतात, मला माहिती आहे. मागे बसलेली मुलं आणि पुढचेही विद्यार्थी ह्यांनी या घोषणा द्यायच्या आहेत. मी म्हणणार आहे पार्ले टिळक विद्यालय, तुम्ही काय म्हणायचं आहे? आम्ही राखू हिमालय. चला जोरात, पार्ले टिळक विद्यालय. अजून जोरात, पार्ले टिळक विद्यालय. पुढची मान्यवरांचं आगमन या सभास्थानी होते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत, निवृत्त हवाई दल प्रमुख प्रदीप नाईक सर, संस्थेचे पदाधिकारी, विलेपार्ले विधानसभेचे आमदार श्री पराग आवणीजी आणि शिक्षण विभाग डेप्युटी डायरेक्टर संदीप संघवीजी आणि भरत डहाणूकरजी या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कृपया राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं ही विनंती. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश गेली 100 वर्ष
अविरत समाजाला देणाऱ्या आपल्या संस्थेच्या शताब्दी सांगता सोहळ्याची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करणार आहोत. प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीपप्रज्वलन करावे. प्रमुख पाहुणे माननीय श्री उदय सामंतजी आणि प्रदीप नाईक सर संस्थेच्या संचालकांबरोबर दीपप्रज्वलन करीत आहेत. कृपया मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. सरस्वतीच्या पुतळ्याला उदय सामंतजी हे पुष्प अर्पण करीत आहेत. श्री अनिल गानू सर, श्री जोग सर, लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केलेली आहेत. यानंतर पुढील कार्यक्रम सरस्वती वंदन सादर करीत आहेत पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या विद्यार्थिनी. तुमच्या टाळ्यात सांगतायत की सरस्वती वंदन ऐकून माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी नक्कीच जागृत झालेल्या आहेत. आजच्या भव्य दिव्य शतक महोत्सवी सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभलंय. 100 वर्ष अव्याहतपणे सुरू असलेल्या ज्ञानरूपी दिंडीत सहभागी असलेले आपण सर्व वारकरी आहोत. संस्थेच्या संचालकांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे आणि निस्पृह निरंतर कष्टांमुळेच आज आपली संस्था 100 पार करू शकली आणि पुढची वाटचाल तेवढ्याच दमदारपणे करण्यास सिद्ध आहे. याच भावना आता सादर होणाऱ्या गीतातून व्यक्त होत आहेत. हे गीत लिहिले आहे पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती लतिका ठाकूर यांनी.
संगीतबद्ध केले आहे शाळेच्या गायन शिक्षिका वंदना कुलकर्णी यांनी आणि सादर करीत आहेत आपलीच माजी विद्यार्थिनी मयुरी पटवर्धन कुडाळकर आणि विवेक नाईक. संगीत संयोजन सुदेश गायकवाड. रेकॉर्डिंग बझिन स्टुडिओ चिखले सर. विशेष सहाय्य जुई बाग आणि स्वामिनी मसूरकर. सादर होत आहे एक गीत. शतक महोत्सवी या वारीचा सांगता सोहळा. शतक महोत्सवी या वारीचा सांगता सोहळा. चला लावूया या मातीचा आज भाळी टिळा. आज भाळी टिळा. आज भाळी टिळा. पितृमात सम ज्ञान महर्षी लाभला गुरुसंग. संस्था चालक हा किती ज्ञानाचा हारथ. स्वप्न कालचे ध्येयौरीचे आले उदयाना. आले उदयाना. चला लावूया या मातीचा आज भाळी टिळा. आज भाळी टिळा. हो, आज भाळी टिळा. कर्मयोग गीतेचा भगीरथ प्रयत्नांचा. ज्ञान यज्ञ विद्येचा अविरत व्रत सेवेचा. रुजवून बीजे समर्पणाची कणकण संस्कारिला. कणकण संस्कारिला. चला लावूया या मातीचा आज भाळी टिळा. आज भाळी टिळा. हो, आज भाळी टिळा. अखंड वारी चालत राहो हीच मनी कामना. आत्मबलन चारित्र्याची नित करू साधना. शत शत वंदना करुणी नमितो ज्ञानाच्या मंदिरा. ज्ञानाच्या मंदिरा. चला लावूया या मातीचा आज भाळी टिळा. सांगता सोहळा. हो, सांगता सोहळा. हो, सांगता सोहळा. यानंतर पाहुण्यांचे स्वागत आणि आजच्या सुगंधित क्षणांची आठवण म्हणून मान्यवर पाहुण्यांना रोप आणि लहानशी भेटवस्तू दिली जाईल. संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल गानू सर
यांना मी विनंती करते की त्यांनी निवृत्त भारतीय हवाई दल प्रमुख प्रदीप नाईक सर यांना रोप व भेटवस्तू द्यावी. संस्थेचे उपाध्यक्ष श्री विनय जोग सर, तंत्र व उच्च शिक्षण मंत्री माननीय श्री उदय सामंत सर यांना रोप व भेटवस्तू देतील. कृपया स्थानापन्न व्हावं. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू व संचालक डॉक्टर श्रीमती स्नेहलता देशमुख यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. त्याआधी एक नम्र सूचना आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन डिपार्टमेंट संदीप संघवीजी यांचा एक हृदय असा सन्मान चितळे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. डॉक्टर स्नेहलता देशमुख. नमस्कार. मंचावरील अतिथी प्रदीप नाईक, आमचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतजी, आमच्या संस्थेचे सर्व संचालक आणि माझ्या समोरील आम्हाला नेहमीच मदत करणाऱ्या स्वाती पांडे, पोस्टमास्टर जनरल, अनेक मान्यवर माझ्या ओळखीचेच आहेत, परंतु सर्वांची नावं घेत बसलो तर संध्याकाळ होईल, म्हणून सर्व मान्यवर माझ्या समोरील आणि माझे अत्यंत लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, त्याचबरोबर आमच्या सगळ्या शिक्षिका आणि शिक्षक, आमचे अखंड राबणारे कर्मचारी आणि मुख्य म्हणजे आमची कोऑर्डिनेटर जान्हवी, गेले जवळजवळ वर्षभर जान्हवी रोज 24 तासातले 22 तास इथे देते आणि म्हणूनच हा कार्यक्रम आम्हाला करता आला. संचालक अर्थात बरेचसे संचालक येऊन काम करतात, मार्गदर्शन करतात, पण त्याची पूर्तता करणं हे जान्हवीचं काम असतं आणि ती ते मनापासून करते. सतत हसतमुख चेहरा, काम करण्याची अतिशय आवड, असं आहे जान्हवीचं रूप. आमच्या सगळ्या प्रिन्सिपॉल्स, मराठी माध्यमाच्या, इंग्रजी माध्यमाच्या, ICSEच्या सगळ्या प्रिन्सिपल्स, आपण प्रिन्सिपल आहोत असं न मानताना प्रत्येक काम आपलंच घरचं काम आहे असं करून त्यांनी मनावरती घेतलं. काही त्रुटी राहू नयेत म्हणून त्यांनी अखंड परिश्रम घेतले. आजच्या या जगामध्ये आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे आणि तीसुद्धा
मागची मूल्य जपून पुढे जायचं आहे, बदल करायचा आहे. बदलायचं आहे इथे नाही वेळ, जुन्या आणि नव्याचा बसेल कसा मेळ. घड्याळाच्या काट्यावर चालणारी स्पंदनं आणि परिवर्तनाच्या पहाटेला वर्तमानाची बंधनं. असं जरी असलं तरीसुद्धा हे वर्तमान आणखीन सुकर करण्याकरता म्हणून आपण सगळे आज इथे जमलो आहोत. जेव्हा आपण 100 वर्ष पुरी झाली म्हणून सोहळा करतो, त्याच वेळेला पुढची 100 आपण कशी गाठणार आहोत त्याचाही विचार करतो. शिक्षण क्षेत्रात जर परिवर्तन घडलं तर पुढची पिढी सुसंस्कृत, सज्ञान, सुविद्य आणि सहनशील होईल. सहनशील अशाकरता म्हटलं की आमच्या पिढीच्या वेळेला काही विशेष आघात झाले नाही, परंतु आता ही पुढच्या पिढीवरती मात्र आत्तापासूनच आघात होते. जन्माला आलेलं मूल कोविडला सामोरं गेलं आणि इतर लस टोचण्याबरोबरच त्यांना कोविडची होऊ नये म्हणून लस टोचण्यात आली. आपल्याला शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणायचे आहे, त्याच्याकरता मार्गदर्शन करण्याकरता आज उदय सामंत, उच्च शिक्षण मंत्री, आपल्यामध्ये हजर आहेत आणि ते मार्गदर्शन करतील. त्यांचं मार्गदर्शन पुढच्या पिढीला अतिशय महत्त्वाचं ठरेल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडही येणार होत्या, परंतु काही कारणामुळे त्या येऊ शकल्या नाही. परंतु तरीही त्यांचं मार्गदर्शन कधीतरी आम्हाला लाभेलच, म्हणून त्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही आमच्या शाळेच्या मुलांशी बोलण्याकरता पुन्हा एकदा या. सर्वांनी एकत्रितपणाने काम करून मुलांना हसत खेळत शिकवण्याकरता म्हणून बालवर्ग 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी या मुलांच्यावरती संस्कार करायला हवेत. आणि संस्कार म्हणजे काय हो? संस्कार म्हणजे नुसती मंत्र आणि स्तोत्र शिकवणं असं नव्हे, तर संस्कार म्हणजे सजगता, सहनशीलता, उद्योग. म्हणून म्हणतात उद्यमं साहसं धैर्यं बुद्धिशक्ती पराक्रमः. षडेते अत्र वर्तन्ते तत्र देवोही साहाय्यकृत. हे देवाचं सहाय्य जर आपल्याला हवं असलं तर प्रत्येक गोष्ट आपण तावून सुलाखून घेतली पाहिजे. बालवर्गाचं शिक्षण मला वाटतं की स्वयंपाकघरातूनच होतं, कारण आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ती कुकर लावते आणि कुकर लावला की अन्न लवकर शिजतं. आणि म्हणून आई जर सज्ञान असली, तिला जर सायन्सचं माहिती असली तर ते त्या कुकरचं प्रिन्सिपल शिकवू शकते. आणि म्हणूनच असं म्हणतात की या शतकोत्तर वाटचालीमध्ये परंपरा, पारदर्शकता, पुरोगामी विचार यांचा संगम असायला हवा. आणि त्याच गोष्टी आपल्याला उदय सामंतजी आत्ता नक्की सांगतील. याला अनुसरून आमचे शिक्षण मंत्री आपल्याला मार्गदर्शन करतील. कारण जरी आपल्या स्वयंपाकघरातून मुलाला शिकवलं गेलं तरीसुद्धा त्याच्यातलं टेक्नॉलॉजिकल प्रिन्सिपल हे माहिती पाहिजे. आणि म्हणूनच अनेक उदाहरणं न देता मी यशस्वी कामगिरी करणं हे अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं ठरतं. ते म्हणजे हवाई दलाचे प्रमुखपद भूषवले आहे असे प्रदीप नाईक, ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन शौर्य कक्षाचे उद्घाटन आत्ता केले, ते आपण सर्वांनी पाहिले आहे. आणि हे शौर्य कक्ष ज्यांनी अखंड मेहनत घेऊन स्थापन केला त्याचं सगळं श्रेय हेमंत भाटवडेकर, जान्हवी खांडेकर यांना जातं. दुसरी दालनंसुद्धा आपण पाहिली आणि त्या दालनामुळे
पु ल देशपांडे जे आपले विद्यार्थी होते इथे, त्यांचंही दर्शन आपल्याला झालं, त्याचंही उद्घाटन झालं. उद्घाटन म्हणजे हा कक्ष अस्तित्वात होताच, परंतु कोविडच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उद्घाटन करता आलं नाही, कारण आपल्याला तशी परवानगीच नव्हती. या सगळ्या दालनांना तुम्ही नक्की भेट देणार आहात. आपल्या सूत्रसंचालकेने तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती केली आहे की तुमच्या सोयीप्रमाणे कधीही या. इथे दालन तुमची वाट बघतायत आणि ही दालनं पाहून तुम्ही इतरांनासुद्धा उद्युक्त करू शकाल की तुमच्या शाळेमध्ये सुद्धा असं करावं. हे सगळं सांगितलं, प्रस्तावना झाली, सर्वांचं स्वागत आहे हेही मी सांगितलं. आता शेवटी जाता जाता कुसुमाग्रजांच्या ओळी आठवतात. आपण प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात समई लावून करतो. ते कुसुमाग्रज म्हणतात, समई कशा करता? इलेक्ट्रिकल दिवे कितीतरी आहेत, पण 9,00,000 तळपती दीप विजेचे येथ उतरली तारका दळे जडू नगरात. परंतु स्वरते आणि व्याकुळ करते तेव्हा माझ घरातील मंद दिव्याची ज्योत. आज माझघर नाही आहे, ओटी पडवी नाही आहे, परंतु तरीसुद्धा इथे या शाळेमध्ये जी मुलं शिक्षण घेतात त्यांना माझघर म्हणजे काय, ओटी पडवी म्हणजे काय, अगदी लहानपणापासून शिक्षण कसं द्यावं, मूल्याधिष्ठित शिक्षण हे आमचं ब्रीदवाक्य आहे. आणि ते मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याकरता आमचे सगळे चालक इथे मेहनत घेतात, प्रचंड मेहनत घेतात. नुसतेच मार्गदर्शन करतात असं नाही, तर स्वतः येऊनही ह्या मुलांना मार्गदर्शन करतात. अशी ही संस्था खरोखरच 100 वर्ष झाली. आमच्या पूर्वजांनी किती पुण्याई केली होती, त्या पुण्याईला खरोखर खाली वाकून नमस्कार. त्यांनी उत्तम तऱ्हेने मुलांना घडवलं, ती पिढी घडली आणि आता पुढे जाते आहे. आत्ताचे सगळे संस्थाचालक वर्ग अंगमेहनतीने काम करून महत्त्वाचं स्थान पुढे गाठतील आणि पुढच्या 100 वर्षामध्ये याच्याही पेक्षा प्रचंड उत्साहाने. आणि आता तर काय, टेक्नॉलॉजीला मोठं बळ आलं आहे. वर्षा गायकवाड असत्या तर मी सांगितलं असतं त्यांना की म्युनिसिपालिटीच्या शाळा 1300 शाळांमध्ये डिजिटल केलेल्या आहेत आता, आणि त्याचाही उपयोग होणार आहे. परंतु तरीसुद्धा जरी कितीही टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असली तरी माणसाचा मेंदू, माणसाचं शरीर, माणसातल्या आपलेपणा, कारण कित्येक वेळेला जेव्हा अडचणी येतात तेव्हा अगदी वाळवंटातून चालावं लागतं, प्रवास करावा लागतो. जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा 2 पायांनी चालणं म्हणजे प्रवास, आणि त्याच्यात हृदय ओतून पुढे जाणं म्हणजे ती यात्रा. तेव्हा आता 100 वर्षाचा प्रवास झाला. आता पुढच्या 100 वर्षात ही यात्रा सुफळ संपन्न होवो अशी मी इच्छा करते आणि देवाकडे प्रार्थनाही करते की तुमच्या सगळ्यांच्या साहाय्याने ही यात्रा सफल होईल अशी माझी प्रार्थना आहे. वय झालं की माणूस प्रत्येक वेळेला आशीर्वाद देतो. तसाच आशीर्वाद देण्याकरता आजचा माझा आशीर्वाद आहे, पुष्टिरस्तु, तुष्टिरस्तु, आरोग्यमस्तु. नमस्कार. धन्यवाद देशमुख मॅडम. श्री हेमंत भाटवडेकर सर, पार्लेटियाक विद्यालय असोसिएशनचे सहसचिव आणि शाळेचे माजी विद्यार्थीसुद्धा. आज ज्या शौर्य दालनाचं उद्घाटन झालं त्या दालनाच्या निर्मितीसाठी सरांनी खूप मेहनत घेतली आहे. शाळेतील मराठी दालन, भूगोल दालन, गणित दालन, संगीत कक्षा ही सुद्धा
सरांच्या प्रेरणेतून आणि प्रोत्साहनातून साकारली आहे. गेली काही वर्ष आपल्या संस्थेतर्फे विविध विषयांवर आधारित भव्य प्रदर्शनं भरवली जातात. त्यातही सरांचा सिंहाचा वाटा असतो. मी सरांना विनंती करते की त्यांनी शौर्य दालन स्थापन करण्यामागील प्रेरणा आणि भूमिका ही आपल्या सर्वांना स्पष्ट करावी. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि विद्यार्थी मित्र हो. आत्ता मसूरकर मॅडमने माझ्याबद्दल त्या दालनासंदर्भात सांगितलं आणि वर्णन केलं की यांनी सगळं केलं वगैरे. पण ही परमेश्वरी योजना असते. कशी ते पहा, शाळेत असताना जे माझे विषय कच्चे होते त्यांची दालनं माझ्याकडून तयार केली गेली. आणि आता महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना घाबरणारा आणि सारखा घाबरणारा, घरातसुद्धा असं असणारासुद्धा माझ्याकडून शौर्य कक्ष हा प्रकल्प करून घेतला. पॉलिटेक असोसिएशनच्या या संस्थेच्या शताब्दी सांगता समारोहातील हा पहिला कार्यक्रम आहे. आज सकाळी पॉलिटेक विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेतील शौर्य कक्षाचे उद्घाटन माननीय एअर चीफ मार्शल प्रदीपजी नाईक यांनी केलं. या शौर्य कक्षाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. संस्थेच्या शताब्दी वर्षात आम्ही बलशाली भारत होवो ही मालिका सुरू केली. पॉलिटेक विद्यालय या शाळेतील लष्करात गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती यात घेण्यात आल्या. यातील पहिल्या भागात नाईक सरांची मुलाखत घेतली. त्यात एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की शाळांमध्ये मिलिटरी अवेअरनेस वाढायला हवा. हा धागा पकडून आम्ही शौर्य कक्षाची निर्मिती करण्याचे ठरवले. सुरुवातीला या शौर्य कक्षाचे स्वरूप काय असावे याबाबत आम्ही चाचपडत होतो. लष्करातील परिचित व्यक्तींशी चर्चा केली. डिफेन्स वेबसाईटवरून माहिती कळाली. हळूहळू या कक्षेचे स्वरूप कसे असावे हे उलगडू लागले. यात सुमारास शुभम हुलसरे हा चित्रकार आमच्या संपर्कात आला आणि कक्षेच्या कामकाजास सुरुवात झाली. कक्षेची रचना थोडक्यात अशी आहे. कक्षेच्या पश्चिमेकडील भिंतीवर इंडियन नेव्ही, पूर्वेकडील भिंतीवर इंडियन एअरफोर्स, दक्षिणेकडील भिंतीवर एका भागात स्वातंत्र्यानंतर भारताने लढलेली युद्धे व इंडियन आर्मी हे सर्व छायाचित्रांच्या आधारे साकारले आहे. इंडियन आर्मीमधील काही वैशिष्ट्येही येथे दाखवली आहेत. उदाहरणार्थ वॉर क्राय, पलटून की इज्जत, एथॉस अशी तिथे दाखवली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण असणारी तिन्ही दलांमध्ये हायरार्की, त्यांना मिळणारी अवॉर्ड्स, परमवीर चक्र प्राप्त जवान, अधिकारी यांची छायाचित्रेही या सर्व कक्षेचा भाग आहे. लष्करी प्रशिक्षणासंबंधी योग्य ते मार्गदर्शन केले आहे. लष्करी शिक्षणाच्या संस्था, त्यात उपलब्ध असणारे पर्याय याची माहिती दिली आहे. इथे इंटरनेटची सोय असून कोणत्याही विषयाची अधिक तपशीलवार माहिती देता येईल. भविष्यात लष्करी व्यक्तींना इथे बोलावून विद्यार्थ्यांबरोबर त्यांचा संवाद घालवून आणला जाईल, ज्यायोगे लष्कराशी त्यांची जवळीक वाढेल व आदर निर्माण होईल. या कक्षेच्या दर्शनी भागात पाटवी शाळेतील लष्करात गेलेल्या विद्यार्थ्यांची छायाचित्र आहेत. संरक्षणाव्यतिरिक्त तिन्ही दलांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे डिझास्टर रिलीफ. नैसर्गिक आपत्तीत या दलांचे जवान प्रथम आपल्या मदतीला धावून येतात. या त्यांच्या कार्याची फार कमी जाणीव आपल्याला असते. ती जाणीव सतत राहावी यासाठी नैसर्गिक आपत्तीत लष्करी व्यक्ती मदत करत असतानाची छायाचित्रे दाखवली आहेत. लष्करातील महिलांची छायाचित्रे आहेत, ज्यायोगे विद्यार्थिनींना त्यातून स्फूर्ती मिळेल. ही शौर्य कक्षा पॉलिटेक विद्यालयाचे 2 विद्यार्थी जे शहीद झाले, लेफ्टनंट मकरंद घाणेकर आणि कॅप्टन विनायक गोरे यांच्या स्मृतीस समर्पित केली आहे. या कक्षेच्या निर्मितीमध्ये अनेकांचा सहभाग आहे, पण त्यातील 2 महत्त्वाच्या व्यक्तींचा मी उल्लेख करतो. एक PRO डिफेन्स श्री कर्णिक यांनी प्रत्येक छायाचित्र तपासून आम्हाला योग्य वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आणि दुसरा शुभम याने कक्षाची आकर्षक मांडणी केली, त्याद्वारे स्फूर्तिदायक लष्करी वातावरण निर्मिती त्याने केली आहे.
आणि एक महत्त्वाचं म्हणजे आदरणीय प्रदीपजी नाईकने आज आम्हाला 2 विमानं भेट दिली, त्यांचेही आम्ही आभारी आहोत. याच्या मागील विचार उद्देश काय आहे? एवढा मी मोठा नाही की विचार काय आहे सांगू, पण मला जे वाटलं ते मी सांगतो. एक म्हणजे विद्यार्थ्यांसमोर सैन्य दलाचे कार्य काय आहे याची ओळख व्हावी, त्यातील व्यक्तींच्या चांगल्या गुणांचा आदर्श त्याच्यासमोर ठेवावा, हे 2 मुख्य उद्देश आहेत. मला या कक्षेतील संचलनाच्या छायाचित्रात अनेक गुण दिसतात. त्यातला पहिला आपण संचलन बघूया. संचलनामध्ये मला शिस्त दिसते, पटलून की इज्जत त्याच्यामध्ये त्यांची निष्ठा दिसते. झेंडा घेऊन असलेल्या जवानांमध्ये देशप्रेम, युद्धाच्या छायाचित्रात त्यांचे कर्तव्य, असे अनेक गुण दिसतात. हे सगळं कशासाठी करायचं? तर चांगले नागरिक बनावे त्यासाठी. नाईक सरांनी एक फार छान त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं, मेक युअर सेल्फ अ गुड सिटिझन सो दॅट यू डिझर्व अ जॉब मिलिटरी इज डुईंग फॉर यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी जे त्या बलशाली भारत हो याच्या शीर्षक गीतात आहे, सुवर्णभूमी या धरतीवरली सदैव तळपत राहो, बलशाली भारत हो, बलशाली भारत हो. धन्यवाद. धन्यवाद भाटवडेकर सर. पार्लेटियाक विद्यालय असोसिएशन संचालक मंडळाचे सभासद श्री प्रमोद लेले सर चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अकाउंटंट आहेत. सरांनी कॉर्पोरेट क्षेत्रात मोठमोठी पदं भूषवली आहेत. सर सामाजिक सेवा कार्यातही सक्रिय आहेत. सर आपले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय उदय सामंतजी यांची ओळख करून देतील. नमस्कार. माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, आदरणीय गुरुजन व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपणा सर्वांचे स्वागत. माननीय मंत्री उदय सामंत यांचा परिचय करण्यासाठी मी आपणासमोर उभा आहे. उदयजी हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत. ते गेली 18 वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. वयाची 30 वर्षे होण्याआधीच ते रत्नागिरी येथून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. ते आजपर्यंत सलग 4 वेळा 2004 साली, 2009 साली, 2014 साली व 2019ची निवडणूक जिंकून MLA म्हणून निवडून आलेले आहेत. 2014 सालापासून ते शिवसेनेतर्फे निवडणूक लढवित आहेत. तत्पूर्वी ते NCP तर्फे निवडून आले होते. ते स्वतः डिप्लोमा इंजिनियर आहेत. त्यांचं शिक्षण ज्ञानेश्वर विद्यापीठ पुणे येथून झाले. 2004 ते 2022पर्यंत त्यांनी वेगळी पदे आभूषित केली आहेत. वानगी दाखल बोलायचं झालं तर 2013-14मध्ये ते महाराष्ट्र राज्याचे नगरविकास खात्याचे राज्यमंत्री होते. त्याच वर्षी ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पण होते. 2017मध्ये त्यांना पुणे शहराचे संपर्क प्रमुख नेमण्यात आले आणि 2018मध्ये त्यांना शिवसेना पक्षाचे उपनेते नेमण्यात आले. 2018मध्ये ते म्हाडाचे अध्यक्ष झाले आणि 2019मध्ये ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री झाले. ते आज तक आहेत. 2020मध्ये त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पण जबाबदारी देण्यात आली आहे. उदयजींना जसे क्रिकेट आवडते त्याचप्रमाणे मलखांब व दांडपट्टा या 2 मराठमोळ्या खेळात ते रस घेतात व खेळाडूंना प्रोत्साहित करतात. सध्याच्या पदवीदान समारंभाच्या पद्धतीत बदल करण्याची त्यांची मनीषा आहे आणि त्या दृष्टीने तो मराठमोळ्या पद्धतीने कसा करता येईल आणि कॉलोनियल पद्धत कशी दूर करता येईल या दृष्टीने त्यांचा विचार चालू आहे आणि मला खात्री आहे लवकरच त्यामध्ये ते यशस्वी होतील. शेवटचं पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या विभागातील जनतेच्या मते ते जरी मंत्री झाले तरी ते हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे ते नेहमीच मतदारांसाठी उपलब्ध असतात. हेच कदाचित त्यांच्या 4 निवडणूक विजयाचे रहस्य असावे. मी उदयजींना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत आपल्यापुढे मांडावे. उदयजी. पार्ले
विद्यालयाच्या अतिशय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख आदरणीय प्रदीप नाईक साहेब, विधानसभेतील माझे सहकारी परागजी आळवणी, या संस्थेचे अध्यक्ष अनिलजी गाणू, विनयजी जोग, दिलीपजी पेठे, हेमंतजी भाटवडेकर, स्नेहलताताई देशमुख, प्रमोदजी लेले, आमचे सहसंचालक, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम मला ज्यांनी ह्या कार्यक्रमाला बोलवलं त्या खांडेकर मॅडमना मनापासून धन्यवाद देतो की महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती सध्या काय चालू आहे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये शंका असेल की हा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री येईल की नाही, पण ज्यावेळी मला खांडेकर मॅडमने निमंत्रण दिलं आणि माझ्या लक्षात आलं की भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख प्रदीप नाईक साहेबांच्या बाजूला मला बसायला मिळणार आहे, याच स्वार्थापोटी आजच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. कारण शेवटी मगाशी आपण सांगितलं की शौर्य दालन आपण प्रदीप नाईक साहेबांच्या शुभहस्ते खुलं केलं. या दालनामध्ये नक्की काय आहे? या दालनामध्ये देश सांभाळण्याची ताकद आहे आणि ज्यांच्या हस्ते या दालनाचं उद्घाटन झालं त्यांनी ऑलरेडी देश सांभाळलेला आहे. माझी विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की हल्ली आदर्श घेण्याची संकल्पना ही बदललेली आहे. सध्या आम्ही कोणाचा आदर्श घेतो? एक 7-8 दिवसापूर्वी सगळ्यांनी बघितला म्हणून मी एक पिक्चर बघितला, कारण त्याची टॅगलाईन होती, हिंदी पिक्चर आहे तो, डब झालेला हिंदी पिक्चर आहे, पुष्पा नावाचा पिक्चर आहे. बघा, पुष्पा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतो तो, मी झुकणार नाही. मला असं वाटतं की ज्या संस्थेमध्ये आपण शिकतो त्या संस्थेचं नाव पार्ले टिळक विद्यालय असं आहे. ज्या लोकमान्य ठिकाणी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आहे, हा एक कणखर बाणा देशाला दिला. वर्गामध्ये बसल्यानंतर मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही, म्हणजे त्यावेळीच त्यांनी सांगितलं होतं की मी झुकणार नाही, ना शिक्षकासमोर झुकणार, ना पारतंत्र्यावर स्वातंत्र्य करणाऱ्या इंग्रजांसमोर झुकणार. ते लोकमान्य ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि तोच धागा पकडून मला असं वाटतं की नाईक साहेब, तुम्ही सगळे सैन्यामध्ये काम करता, तुम्ही सगळे मिळून आमचं संरक्षण करता. मगाशी मला कोणीतरी विचारलं की तुम्हाला लवकर जायचं आहे का? मी म्हटलं हे जर बॉर्डरवर नसते तर आपण कधीच लवकर गेलो असतो. आणि म्हणून ते व्यासपीठावर असताना मी काय लवकर जाणार नाही, कार्यक्रम पूर्ण करून जाणार. कारण ज्यांनी देशाला संरक्षण दिलं, ज्यांनी आम्हाला संरक्षण दिलं, अशा व्यक्तीचे विचार मला देखील ऐकायचे आहेत. आणि म्हणून जे मी म्हटलं की संकल्पना आदर्श घेण्याच्या बदललेल्या आहेत. झुकणार हे सांगायला पुष्पाची गरज नाही. झुकणार नाही हा आदर्श प्रदीप नाईक साहेबांनी घालून दिलेला आहे, लोकमान्य ठिकाणी घालून दिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आहे, छत्रपती संभाजीराजांनी घालून दिलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या कार्यक्रमाला माझ्या दृष्टीनं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मगाशी मला सांगण्यात आलं की एखाद्या दालनाचं आपल्या हस्ते उद्घाटन करा. मी विद्यार्थ्यांसाठी हे सांगतोय. मी प्रामाणिकपणानं सांगितलं की जर प्रदीप नाईक साहेब व्यासपीठावर असतील आणि ते माझ्यासोबत असतील तर त्या दालनाचं काय, कुठच्याच गोष्टीचं उद्घाटन मी करणार नाही. सगळीच्या सगळी उद्घाटनं प्रदीप नाईक साहेब करतील, कारण त्यांचा तो अधिकार आहे, त्यांचा तो हक्क आहे. आज उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री मी आहे. आज तुमचा विभाग माझ्याकडे आहे. या दृष्टिकोनातनं तुम्ही मला बोलवलं आहे असं मी म्हणत नाही, पण उच्च व तंत्रशिक्षणामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत किंवा शालेय शिक्षणामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील आदर्श घेताना तुमच्या माजी विद्यार्थ्यांचा घेतला तरी मला वाटतं की फार मोठा आहे. इथे नाईक साहेब आहेत. मला आताच व्यासपीठावर सांगण्यात आलं की उद्योगपती डहाणूकर देखील आलेले आहेत. समोर ज्येष्ठ अभिनेते प्रदीपजी वेलणकर बसलेले आहेत, विलाताई भाटे बसलेले आहेत. तुम्ही कुठच्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत. ज्या ज्या क्षेत्रामध्ये
आदर्श घेणाऱ्या सारख्या व्यक्ती पाहिजेत, ते सगळे तुमचे माजी विद्यार्थी आहेत. आणि म्हणून कुठचा तरी पिक्चर जाऊन त्या पिक्चरचा आदर्श घेण्याची आवश्यकता नाही. तुमच्या या विद्यापीठामध्ये आदर्श निर्माण करणारे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचा जरी आदर्श आपण घेतला तर या देशाच्या, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना काही कमी पडणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. लेले साहेब, तुम्ही माझी ओळख करून देताना फार सांगितली. 4 वेळा निवडून आला आहे, 10 वेळा काहीतरी केलं आहे, 15 वेळा काय. हल्ली परीक्षा रद्द करणारा मंत्री आला एवढं म्हटलं तरी बास आहे. बाकी ओळख करून द्यायची काही आवश्यकता नाही. त्याच्यामुळं महत्त्वाचा मुद्दा असा राहतो की आपण नक्की विद्यार्थ्यांना देणार आहोत काय, आपण विद्यार्थ्यांना नक्की शिकवणार आहोत काय. आणि विद्यार्थ्यांच्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पूर्वी मला असं जाणवतं की माझ्या मुलानं हेच काम केलं पाहिजे, माझ्या मुलानं तेच काम केलं पाहिजे, अशा पद्धतीची एक प्रथा परंपरा होती. पण 2022 सालामध्ये ही संकल्पना पूर्ण बदललेली आहे. विद्यार्थ्याला जे पाहिजे ती पालकांची करण्याची मानसिकता आहे. विद्यार्थ्याला जे हवं नको ते देण्याची मानसिकता आहे. विद्यार्थ्याला जर विवो फोन नसेल तर आयफोन देण्याची देखील मानसिकता आहे. किती अडीअडचणी पालकांना जरी आल्या तरी माझ्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे, त्याला वाटेल ती द्यायची तयारी आज पालकांची आहे. आणि म्हणून अशा शिक्षण संस्थांना मी फार महत्त्व देतो. मला आताच सांगितलं की 1920 सालामध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं. लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर लोकमान्य टिळकांचं स्मारक कसं बांधायचं ही ज्यावेळी ह्या परिसरामध्ये चर्चा झाली त्यावेळी त्यांच्या स्मारकासाठी आपण एक विद्यालय उभं करायचं हा विचार तुम्ही 1921 सालामध्ये आणला. मला असं वाटतं की स्मारकं 2022 सालामध्ये देखील अशीच उभी राहिली पाहिजे. आज पुतळा बांधला, स्मारक बांधलं म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही. तर आपल्या प्रशालेमध्ये, आपल्या विद्यालयामध्ये जवळजवळ 26,000 विद्यार्थी शिकतात, 26,000 कुटुंब शिकतात. तसं मतात जर बघितलं गेलं तर 26,000 कुटुंब म्हणजे 1,00,000 मतं. म्हणजे तुम्ही 1,00,000 मतामध्ये गडबड करू शकता. पण हा भाग जरी बाजूला ठेवला तरी 26,000 विद्यार्थ्यांना शिकवणं हे फार जिकरीचं काम आहे. मला आठवतं की मी 1999 सालामध्ये पहिली एक संस्था काढली. लोकांच्या संस्था पाहिजेत म्हणून माझी संस्था काढली. पण त्याच्यानंतर स्नेहलताताई मी एकही संस्था काढली नाही. कारण प्राध्यापकांचे प्रश्न, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न हे जर प्रामाणिकपणानं सोडवायचे असतील तर संचालक मंडळ हे तुमच्यासारखंच लागतं, आमच्यासारख्याचं ते काम नाही. आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटलं होतं की माझ्याकडे खातं आल्यानंतर माझं इंजिनिअरिंग कॉलेज होईल, माझं फार्मसी कॉलेज होईल, माझं अजून काही कॉलेज होईल. मी माझ्या जिल्ह्यामध्ये कॉलेजेस केली, या 2.5 वर्षामध्ये नक्की कॉलेजेस केली. पण एकही प्रायव्हेट कॉलेज केलं नाही. सगळी शासकीय कॉलेजेस केली जेणेकरून त्या विद्यालयामध्ये, त्या कॉलेजमध्ये माझ्या शेतकरी कुटुंबातला मुलगा शिकला पाहिजे, तो UPSCला पास झाला पाहिजे, तो MPSCला पास झाला पाहिजे. ही भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली. आणि म्हणून संस्था चालवत असताना काय अडचणी येतात हे मी समजणारा कार्यकर्ता आहे. जसे विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही सोडवतो तसे प्राध्यापकांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, प्राचार्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. आणि आज पार्ले टिळक विद्यालयाचा कार्यक्रम आहे म्हणून या सगळ्या गोष्टीवर काहीतरी निर्णय घेऊन मी तुमच्याकडे पाऊल ठेवलेला आहे. आपल्या सगळ्यांची इच्छा होती की प्राध्यापकांची भरती करायची. 2088 प्राध्यापकांच्या भरतीला तर परवानगी दिलीच आहे. पण टिळकांच्या स्मारकासाठी जायचं आहे, टिळकांच्या स्मारकामध्ये जायचं आहे. आणि म्हणून आज आम्ही निर्णय घेतला की नॅक झालेली जी महाविद्यालय आहेत त्यातल्या 50% भरतीला देखील काल आम्ही मान्यता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या प्राध्यापकांची भरती देखील आता सुरू होणार आहे. ग्रंथपालांची पदं भरण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. शारीरिक शिक्षण प्राध्यापकांची पदं भरण्याचा आम्ही काल निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी विद्यापीठामध्ये प्राध्यापक कमी आहेत ते देखील प्राध्यापक भरतीचा निर्णय काल आम्ही घेतला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्याकडे CHBचे प्राध्यापक किती आहेत मला माहीत नाही. आहेत का? असणारच आहेत. एवढ्या सगळ्या परिवारामध्ये CHBचा प्राध्यापक असणार आहे. त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती की आम्हाला 10,000 रुपयामध्ये, 9,000 रुपयामध्ये काम करायला लावू नका. महाविकास आघाडीच्या सरकारनं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काल आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला की 1 तासाला 1,000 रुपये द्यायचे, म्हणजे त्यांचा पगार जवळजवळ आता 32,000 रुपये होणार आहे. हा निर्णय घेणारं महाविकास आघाडीचं सरकार आहे. आणि म्हणून ज्यावेळी आम्ही विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानतो, विद्यार्थ्यांना आपण फॅसिलिटी देतो, विद्यार्थ्यांना आपण सुविधा देतो, तर विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना देखील चांगल्या पद्धतीच्या सुविधा असल्या पाहिजेत असं समजणारा मी कार्यकर्ता आहे. आज अनेक निवेदनं आपल्याकडे येतात. मी मगाशी भूगोलची लॅब बघितली, मराठी भाषेची लॅब बघितली. मला असं वाटतं सहसंचालक साहेब की अशी लॅब
मराठीची असू दे किंवा भूगोलची असू दे, ही प्रत्येक विद्यालयामध्ये असणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीनं मी तिथं विचारत होतो की जो करिक्युलम आहे, जो अभ्यासक्रम आहे, जो तुम्ही आम्हाला संगणकावर दाखवत आहे, तो नक्की विद्यार्थ्यांना आहे का. मला बरं वाटलं की महाराष्ट्रातली अशी एक शाळा मला बघायला मिळाली की 2022 सालामध्ये जे न्यू एज्युकेशन पॉलिसीला अपेक्षित आहे, जे केंद्र शासनाला अपेक्षित आहे, जे रघुनाथ माशेलकर साहेबांना अपेक्षित आहे, ते करण्याचं पहिलं धाडस जर कोणी केलं असेल ते तुमच्या विद्यालयानं केलेलं आहे. आणि म्हणून मला तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे. कारण शेवटी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मानसिकतेवर अवलंबून आहेत. आणि मला विद्यार्थ्यांची देखील मानसिकता माहिती आहे. टाळ्या ह्या 2 प्रकारच्या असतात. एक भाषण चांगलं झालं म्हणून असतात आणि एक तुझं अति झालं आहे आता जाऊन बस म्हणून असतात. तर तसं व्हायच्या अगोदर मी बसणार आहे हा देखील मी तुम्हाला शब्द देतो. पण आजच्या या विद्यालयाचं वैशिष्ट्य काय? मला सकाळी खांडेकर मॅडमने विचारलं नक्की तुम्ही कुठं आहे. मी त्यांच्या मनामध्ये शंका होती. सगळी राजकीय ही घडामोड चालू असताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री येईल की नाही. पण मी मॅडमना अगोदरच सांगून ठेवलं होतं किती अडचणी जरी आल्या मी तारीख दिलेली आहे. ट्रॅफिकमुळं मला 15 मिनटं वेळ झाला असेल पण यायचंच नाही हे धोरण माझं नाही. कारण माझ्या जाण्यानं तुमच्या कार्यक्रमाला जर ताकद मिळणार असेल, तुमचे प्रश्न जर सुटणार असतील, यासाठीच मी मंत्रिपदावर काम करतो. आणि हे मंत्रिपद स्वतःसाठी नाही, हे मंत्रिपद सगळ्यांसाठी आहे. या भावनेतनं या व्यासपीठावर मी उभं राहिलो. दुसरं मला जे एक बघायला मिळालं, अनेक संस्थांच्या कार्यक्रमाला मी जातो, अनेक संस्थांच्या कार्यक्रमाला जातो, अनेक कॉलेजेसच्या कार्यक्रमाला जातो. पण कार्यक्रमाचं प्रास्ताविक माझी कुलगुरूंनी केलेली ही पहिली संस्था आहे. त्याच्यामुळे तुमच्या विद्यालयाची उंची, शैक्षणिक उंची ही नक्कीच मोठी आहे. आमच्याकडनं जे काही सहकार्य लागेल ते देण्याची ग्वाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आणि सहसंचालक देखील या ठिकाणी आहेत. आणि आपल्या लक्षात आलं असेल व्यासपीठावरच्या 3च मंडळींचे सत्कार झाले. एक नाईक साहेबांचा झाला, एक माझा झाला आणि सहसंचालक साहेब तिसरा तुमचा झाला. म्हणजे विद्यार्थी 26,000 असू देत, 2,60,000 असू देत किंवा 26 लाख असू देत, मंत्र्यापेक्षा सहसंचालक किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. त्याच्यामुळे सहसंचालकांना देखील मला सूचना करायची आहे की अशा विद्यालयामध्ये आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपली जबाबदारी वाढते. आपल्याला भविष्यामध्ये त्यांना ताकद दिली पाहिजे, चांगल्या कामासाठी ताकद दिली पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी कार्यरत राहिलं पाहिजे. आणि मला पूर्ण खात्री आहे की शालेय शिक्षण मंत्री जरी आले नसले तरी त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सहसंचालक आलेले आहेत. ते तुमचा कुठचाही प्रस्ताव जो योग्य आहे तो काय मागं ठेवतील असं मला वाटत नाही. पण दुसरी मला सहसंचालक साहेब तुम्हाला एक विनंती करायची आहे की माझ्या विभागाने एक कार्यक्रम सुरू केला गेली 2 वर्ष. अगदी करोनामध्ये देखील तो मी कार्यक्रम घेतला, त्याच्यावर टीका देखील झाली. मी विद्यापीठाच्या पैशानं कार्यक्रम करतो त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. शेवटी आपण ज्यावेळी व्यासपीठावर बसतो, आपण ज्यावेळी सत्कार स्वीकारतो, ते आपली एक जबाबदारी असते की ते विद्यालय असेल, ते विद्यार्थी असतील, ते कर्मचारी असतील, या सगळ्यांना कुठंतरी आपल्याकडनं अडचण येणार नाही अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली पाहिजे. मला व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना एक सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र राज्याचं सरकार ज्यावेळी स्थापन झालं त्या 1960 सालापासून 2019 सालापर्यंत एखादं मंत्रालय उठतं आणि एखाद्या जिल्ह्यामध्ये जाऊन बसतं असं कधी झालेलं नव्हतं. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे जे प्राध्यापक आहेत, जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत, जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी आम्ही 2 महिन्यातनं एकदा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातो. आणि त्याचा परिणाम काय झाला तर आपली एज्युकेशन सिस्टीम तर चांगल्या पद्धतीनं झालीच, परंतु मंत्रालयाचा एक वचक राहिला की सहसंचालक 2 महिन्यानंतर येणार आहेत, संचालक येणार आहेत, मंत्री येणार आहे. आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट अशी आहे की करोनाच्या कालावधीमध्ये देखील 371 लोकांना अनुकंप तत्वावर आम्ही नोकरी देऊ शकलो, ऑन दी स्पॉट जाऊन नोकरी देऊ शकलो. हे त्या कार्यक्रमाचं फलित आहे. आणि अनुकंप तत्वावरची नोकरी ही काय असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनुकंप तत्वावरची नोकरी घेताना कोण आनंददायी नसतो. त्याच्या एका डोळ्यामध्ये अश्रू असतात ते आनंदाचे असतात आणि एका डोळ्यामध्ये अश्रू असतात ते दुःखाचे असतात. कारण त्याच जागेवर त्याची आई किंवा वडील हे मृत झालेले असतात, म्हणून त्याला इथं नोकरी मिळत असते. आणि म्हणून त्याचा प्रस्ताव 2-2, 4-4 वर्ष ठेवायचा. आज माझ्याकडे मी अभिमानानं सांगतो माझ्या विभागामध्ये अनुकंप तत्वावरचे एवढ्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या 3.5 लाख कर्मचाऱ्यांपैकी फक्त 5 नाही तर 6 प्रस्ताव शिल्लक असतील. त्यांच्या अडचणीमुळं, त्यांच्या टेक्निकल बाबीमुळे. बाकी सगळे आपण क्लिअर केलेले आहेत.
मला सहसंचालकांना हेच सांगितलं की आपण हे काम केलं पाहिजे. आपण हे काम जर केलं तर आपण जी विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा करतो की विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाचं नाव पुढं नेलं पाहिजे, या मुंबईचं नाव पुढे नेलं पाहिजे, महाराष्ट्राचं नाव पुढं नेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. कारण शिकवणारा आणि मार्ग दाखवणारा त्याच्या डोक्यावर जर दबाव नसेल, बर्डन नसेल, तो अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्ञानदानाचं काम करू शकतो, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये आपलं विद्यालय हे बाकीच्या विद्यालयांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. आणि यासाठी मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे. मला देखील आपल्या सगळ्यांचा हेवा वाटतो की मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो, मी ज्यावेळी हायस्कूलला होतो, त्यावेळी तुमच्या संस्थेचं कॉलेज किंवा हायस्कूल माझ्या रत्नागिरीला का नव्हतं, हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर पडलेला आहे. मी तुमचा माजी विद्यार्थी का नाही, हा एक माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे. कारण माजी विद्यार्थ्यांची तुमची ताकद असेल किंवा तुमची काम करण्याची पद्धत असेल, अशा संस्थांचा आदर्श सगळ्याच संस्थांनी घेतला पाहिजे, या मताचा मी आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जर भविष्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागामध्ये अजून काही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही प्रस्ताव माझ्याकडे पाठवा. डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्यावर मी सही करेन. तुम्ही त्याची चिंता करायची काही आवश्यकता नाही. पण हे सगळं करत असताना आपल्याला ज्या सुविधा शासनानं निर्माण करून दिलेल्या आहेत, त्या सुविधांचा उपयोग देखील हा विद्यार्थ्यांपर्यंत झाला पाहिजे. थोडंफार कॉन्ट्रोवर्शियल काय असतं माझ्या बाबतीमध्ये की पहिला विचार विद्यार्थ्यांचा करतो. विद्यार्थ्यांचाच पहिला विचार केला पाहिजे. कारण विद्यार्थी जर वर्गातच आले नाहीत तर प्राध्यापक 7वा वेतन 6वा वेतन काही संबंधच येत नाही. पण जेवढी तुमची विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, जेवढे विद्यार्थी तुमच्या वर्गामध्ये येतील, त्याच पद्धतीनं तुमच्या प्राध्यापकांची संख्या वाढणार आहे, तुमचा आकृती बंद होणार आहे, तुमची बिंदू नामावली होणार आहे, रोस्टर तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्राध्यापकांची भरती मिळणार आहे. म्हणून हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांची संख्या ही किती चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे येते. कॉम्पिटिशन असावं, पण ते राजकारण्यांसारखं नसावं. कॉम्पिटिशन चांगलं असावं. एखादी शाळा जर 99%चा विद्यार्थी मेरिटमध्ये आणत असेल तर दुसऱ्या शाळेनं 99 पॉईंट पुढचा विद्यार्थी, म्हणजे एखाद्यानं चांगल्या कामाची जर 5 फुटाची रेघ मारली तर आपण चांगल्या फुटाची 10 फुटाची रेघ मारली पाहिजे. पण आमच्याकडे जे काय चालतं ते काय बोलत नाही आता इथं. तसं कॉम्पिटिशन करू नका. म्हणजे ही शाळा बंदच पडली पाहिजे, ती शाळा चालूच राहिली पाहिजे, माझ्याकडेच मुलं आली पाहिजेत. शेवटी आपण ज्ञानदान त्यावेळी चांगल्या पद्धतीनं करू, त्या विद्यार्थी आपल्याकडेच येणार आहेत. विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये जाणार नाहीत किंवा कॉलेजमध्ये जाणार नाहीत. आणि त्याच्यासाठी हेल्दी कॉम्पिटिशन असलं पाहिजे. ही शाळा बंद पडली पाहिजे, ती शाळा बंद पडली पाहिजे, माझीच शाळा चालू राहिली पाहिजे, अशा आविर्भावामध्ये जर आपण काम करायला लागलो तर मला असं वाटतं की लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेले शिक्षण आपण कुठूनच देऊ शकत नाही. आणि म्हणून ज्यावेळी लोकमान्य टिळकांचं आपण नाव देतो, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की चरित्र साधने समिती नावाचा एक प्रकार आहे. व्यासपीठावरच्या अनेक मंडळींना माहीत असेल की त्याच्यात आम्ही खंड प्रकाशित करतो आणि ते विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतो, ते महाराष्ट्रातल्या जनतेसाठी उपलब्ध करून देतो, देशातल्या लोकांसाठी उपलब्ध करून देतो. आजपर्यंत लोकमान्य टिळकांचा खंड प्रकाशन करावा अशी सुबुद्धी कोणाला झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा खंड प्रकाशित करावा अशी सुबुद्धी कोणाला झाली नाही. पण मला भाग्यवान समजतो की नियतीनं हे काम माझ्याकडनं करून घेतलं आणि भविष्यामध्ये लोकमान्य टिळकांचे खंड प्रकाशन देखील त्या विद्यार्थ्यांसाठी 52 लाख विद्यार्थ्यांसाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये करतोय, ते देखील विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि दुसरी माझी एक सूचना आहे जाता जाता, शेवटी मला काय तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे की नाही मला माहीत नाही, परंतु एक व्यासपीठावरचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी सांगतो, मी एक योजना बनवलेली आहे महाराष्ट्रामध्ये, त्याची अंमलबजावणी आम्ही आता पुढच्या महिन्यापासून करतोय. आमच्या विद्यापीठाला नावं आहेत. पुण्याच्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे, कोल्हापूरच्या विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठाचं नाव आहे, नागपूरच्या विद्यापीठाला नाव आहे, गोंडवाना विद्यापीठाला नाव आहे. अशी विविध राष्ट्रीय संतांची आणि राष्ट्रीय पुरुषांची नावं या विद्यापीठांना आहेत. पण मी ज्यावेळी या विद्यापीठांमध्ये जातो आणि विद्यार्थ्यांना ज्यावेळी विचारतो की ज्या महनीय व्यक्तीचं नाव या विद्यापीठाला आहे त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे, हे मी पण आत्मचिंतन केलं पाहिजे. मी काही सर्वज्ञ नाही. सावित्रीबाई फुले मला किती माहिती आहेत, छत्रपती शिवाजी महाराज मला किती माहिती आहेत, तसं लोकमान्य टिळक विद्यार्थ्यांना किती माहिती आहेत हे देखील कळलं पाहिजे. म्हणून आम्ही एक फॉर्म्युला तयार केलेला आहे. ॲकॅडमिक इयरचा नवीन मुलांचा पहिल्या वर्षाचा ज्यावेळी दिवस असेल त्या दिवशी पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे, म्हणून सावित्रीबाई फुले नक्की काय आहेत हेच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. असा वेगळ्या पद्धतीचा एक पारंपरिक अभ्यासक्रम देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. कदाचित ज्याच्यावर टीका होऊ शकते, पण ज्या लोकांची नावं घेऊन आम्ही सगळे राजकारण करतो, ज्या लोकांची नावं घेऊन आम्ही मतं मागतो, ती लोकं किती मोठी आहेत
हे देखील जनतेला कळलं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रीय पुरुषांबद्दलचा देखील एक चांगला अभ्यासक्रम आम्ही निर्माण करतो आहे. काल परवाच तुम्ही वाचलं असेल की आम्ही संविधानाबद्दल फार बोलतो आणि संविधानाबद्दल आम्ही नक्की 5 वर्षानं बोलतो. त्याच्यामुळे संविधान हे नक्की काय आहे, मी आज मंत्री हा संविधानामुळं आहे, हे संविधान प्रत्येक विद्यार्थ्याला कळलं पाहिजे. म्हणून विद्यापीठातनं वर्षाचे 15 तास हे आता संविधान शिकवलं जाणार आहे. आणि संविधान म्हणजे नक्की काय आहे, संविधानाचे अधिकार काय आहेत, आपले अधिकार काय आहेत, हे देखील विद्यार्थ्यांना याच वयामध्ये कळले पाहिजेत. अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. आणि या सगळ्या आमच्या प्रवासामध्ये या मार्गावर पार्ले टिळक विद्यालयानं सामील व्हावं एवढीच कळकळीची विनंती करतो. सामील होण्यापेक्षा लीड करावं. काल मी पुण्याला एका कार्यक्रमाला होतो शिवस्वराज्य दिनाच्या. शिवस्वराज्य दिन जसं आज आपण राष्ट्रगीतानं कार्यक्रमाला सुरुवात केली. मी ज्यावेळी मंत्री झालो तेव्हा मी विचार केला की सगळ्या विद्यार्थ्यांनी एकाच वेळी जर राष्ट्रगीत म्हटलं तर माझ्या 52 लाख विद्यार्थ्यांपैकी किमान 30 लाख विद्यार्थी रोज सकाळी 7 ते 9 या वेळामध्ये राष्ट्रगीत म्हणतील. त्याला कुठेही बजेट लागलं नाही, फक्त भावना लागली. आणि म्हणून 6 जूनचा दिवस देखील शिवस्वराज्य दिन साजरा करावा हे आम्ही महाविद्यालयांना सांगितलं. पण अशी कॉलेजेस आहेत की त्यांनी आदर्शवत असे शिवस्वराज्य दिन साजरे केले. आणि म्हणून त्या कॉलेजना देखील आम्ही सांगितलं की आमच्यावर MOU करा, शासनाबरोबर तुम्ही काम करा, शासनाचा उद्देश लोकांसमोर नेण्यासाठी तुम्ही काम करा. तशीच मी आपल्या सगळ्या संचालकांना आणि अध्यक्षांना विनंती करतो की आमचे जे उपक्रम आहेत तुम्हाला जर चांगले वाटले तर पार्ले टिळक विद्यालयानं पुढे यावं, तुमच्या संस्थेनं पुढे यावं, आमच्याशी MOU करावेत. आणि तुम्ही फक्त मुंबईपुरते मर्यादित नाहीत तर तुम्ही महाराष्ट्राचं शैक्षणिक नेतृत्व करू शकता, अशा पद्धतीचा एक संदेश महाराष्ट्रामध्ये द्यावा एवढीच कळकळीची विनंती करतो. आज या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं, माझा आदर सत्कार केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि केलेला सत्कार हा फुकट जाणार नाही आणि केलेल्या सत्काराचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही याची हमी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आज शताब्दी सांगता सोहळ्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन तुम्ही केलं. एकूणच उच्च आणि तंत्रशिक्षण व्यवस्थेची सद्यस्थिती आणि या पुढचा कार्यकाळ कसा असेल याचा एक उत्तम असा रोडमॅप तुम्ही आमच्यासमोर मांडलात, त्याबद्दल मनःपूर्वक आभार पुन्हा एकदा. सामंत सरांनी आपल्या भाषणाने आपल्या सर्वांची मनं नक्कीच जिंकून घेतली आहेत. धन्यवाद सर. जान्हवी खांडेकर मॅडम आपल्या संस्थेच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं यांच्या प्रमुख समन्वयक आहेत. खांडेकर मॅडम एअर चीफ मार्शल हे मानाचं पद भूषवलेल्या प्रदीप नाईक सरांची ओळख आपल्याला करून देतील. नमस्कार. भारतीय वायुदलाचे माजी प्रमुख प्रदीप वसंत नाईक हे 22वे वायुसेना प्रमुख होते. वायुदलातील त्यांच्या बहुमूल्य कामगिरीबद्दल त्यांना परमविशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल या सैन्यदलातील अतिशय प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. इयत्ता 6वी पर्यंत पार्ले टिळक विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची बाब आहे. आणि मुलांसाठी मी विशेषतः सांगू इच्छिते की तुमच्यापेक्षाही लहान असताना जेव्हा एकदा नाईक साहेबांना त्यांचे वडील NDA दाखवायला मुद्दाम घेऊन गेले तेव्हा तिथलं वातावरण बघून नाईक साहेब प्रेरित झाले आणि त्यांनी त्यावेळी ठरवलं की मी NDAमध्ये प्रवेश मिळवणार. त्याप्रमाणे त्यांनी त्यासाठी म्हणून मग आपली पार्ले टिळक सोडून सातारा सैनिक स्कूलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं की जिथे त्यांची NDAची तयारी करून घेतली जाईल. आणि नंतर ठरवल्याप्रमाणे त्यांनी NDAमध्ये प्रवेश मिळवला. तिथे वायुदलासाठी त्यांची निवड झाली आणि मग पुढचा सगळा इतिहास सर्वांना माहीत आहे. वायुदलात विविध अत्यंत मानाची पदं त्यांनी भूषवली आणि अत्यंत धडाडीचे तडफदार अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. वायुदल अत्याधुनिक करण्यात विशेष योगदान देणारे वायुदल प्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती मधू नाईक या आज इथे आलेल्या आहेत. त्यांचं मी स्वागत करते. त्यांचे एक चिरंजीव देखील त्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून वायुदलात कार्यरत आहेत. आणि नाईक साहेबांची एक वेगळी ओळख म्हणजे वायुदलातून निवृत्त झाल्यानंतर
त्यांनी एक वेगळा छंद जोपासला, तो म्हणजे बासरी वादनाचा. आणि बासरी हे अत्यंत अवघड वाद्य ते अतिशय सुमधुररित्या वाजवतात. आणि करोना काळात एखादं व्रत घेतल्यासारखं त्यांनी दर शनिवारी एक नवीन गाणं तयार करून ते लोकांना पोचवून त्या योगे लोकांची मनोरंजन करण्याचं एक सेवा कार्य त्यांनी त्यांच्या परीनं केलं. हे खरोखरच अनोखं आहे. म्हणजे एका लष्करी अधिकाऱ्याच्या मनात इतका असा हळवा आणि दिलदार मनुष्य लपलेला आहे, हे त्याद्वारे आम्हाला समजलं. बलशाली भारत हो या कार्यक्रमाचा शुभारंभ नाईक साहेबांच्या मुलाखतीनं झाला आणि ती अतिशय रंगतदार अशी मुलाखत बहुतेक जणांनी पाहिलेली आहेच. नाईक सरांचे विचार ऐकण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत, मी देखील उत्सुक आहे. त्यामुळे आता जास्त वेळ न घेता साहेबांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. स्टेजवर माझ्याबरोबर बसलेले सगळे उपस्थित मान्यवर, प्रेक्षकांमध्ये बसलेले मान्यवर आणि मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार. आत्तापर्यंत आपण बरीच मनोगतं ऐकली, फार सुंदर वक्तव्य ऐकलं. एस्पेशली उदय सामंत साहेब जे बोलले ना, खूपच मजा आली. मी तर ऐकतच राहिलो होतो. अस्खलित मराठी जे कोणी बोललं. माझा एक छोटासा प्रॉब्लेम आहे. मी मराठी लिहितो वाचतो, पण फॉर्मल मराठी बोलायला जरा दिक्कत होते. आयत्या वेळेला शब्द आठवत नाही हो, त्यामुळे अडखळायला होतं. तर मी असं धेडगुजरी इंग्रजी हिंदी मराठीमध्ये बोललो तर चालेल ना सगळ्यांना? शुड बी ओके. थँक्यू. आपण सगळ्यांनी चाणक्याचं नाव ऐकलं असणार. फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड चंद्रगुप्त मौर्य, मगध एम्पायर. त्यांचे गुरुजी होते. कौटिल्यसुद्धा त्यांना म्हणतात. कुटिल नीतीचा आरंभ तिकडनंच झाला आहे. चाणक्यांनी आपल्या राजाला उपदेश केला होता. ते म्हणाले, हे राजाधिराज. ऑफकोर्स मी पॅराफ्रेज करेन, कारण तेव्हा चाणक्यांना इंग्रजी किंवा मराठी यायचं की नाही आय एम नॉट व्हेरी शुअर, सो डोंट माइंड इट. तर ते म्हणाले, हे राजाधिराज, तुझ्या मगध राज्याची कीर्ती गगनचुंबी होऊन संबंध जगभर पसरते. तुझे जे शिल्पकार आहेत ते भव्य शिल्प उभे करतात. तुझे चित्रकार, संगीतकार, कलाकार जे आहेत ते सौंदर्य निर्माण करत आहेत. तुझे जे आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्स आहेत ते भव्य अशा इमारती उभ्या करून तुझं कीर्तिमान वाढवत आहेत मगध राज्याचं. तुझे शेतकरी अन्न धान्य निर्माण करतायत. तुझे व्यापारी दौलत उभी करतायत. आणि एक तुझा सैनिक आहे जो तुझ्या सीमेवर उभा राहून सीमेचं संरक्षण करतोय, डोळ्यात तेल घालून दिवस रात्र, गुड वेदर बॅड वेदर, जीवाचा पण लावून तो तुझ्या सीमेची सुरक्षा करतो आहे. तो या कुठल्याही गोष्टी तुला देऊ शकत नाही. ना कीर्तिमान, ना धन दौलत, ना प्रसिद्धी, काहीच देऊ शकत नाही तो. परंतु हे राजाधिराज, जर तो नसला तर नन ऑफ द अदर थिंग्स कॅन टेक्स प्लेस. आणि ते जे म्हणाले ते इट इज ॲप्लिकेबल इवन नाव. आता सैनिक म्हणजे अ सोल्जर आर्मीचा, सेलर नेव्हीचा आणि एअरमन एअरफोर्सचा, हे जे आपल्या बॉर्डरची रक्षा करतात. कारण काय आहे की दे एन्श्योर दी टेरिटोरियल इंटेग्रिटी ऑफ आवर कंट्री. पूर्वी मगध राज्य होतं, आता हिंदुस्तान आहे.
त्याच्याशिवाय इतर सगळ्या गोष्टी होऊच शकत नाहीत अनलेस द टेरिटोरियल इंटेग्रिटी इज मेंटेन. त्यामुळे ते एक खूप थोर त्याग करतायत असं मला वाटतं. आय एम शुअर एव्हरीबडी अग्रीज विथ मी. आज मला खूप आनंद होतो. एक तर या शाळेत आलो परत. माझ्या खूप छान छान आठवणी आहेत पार्ले टिळक विद्यालयाच्या, आणि एस्पेशली त्या सुंदर शौर्य कक्षाची चं उद्घाटन करायची मला संधी मिळाली. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू द मॅनेजमेंट फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. शौर्य कक्ष त्याचा पर्पज असा आहे की लोकांनी तिकडे जावं आणि आपल्या सैनिकांची आठवण ताजी ठेवावी. ज्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं आहे असे काही आपले पूर्वी स्टुडंट्स आहेत, त्यांची आठवण प्रज्वलित ठेवावी आणि इतर सैनिकांची सुद्धा आठवण ठेवावी. त्याचं काय आहे, आपल्या देशात ज्या ज्या लढाया झाल्या आहेत, सीमित लढाया झाल्या आहेत, लिमिटेड वॉर्स, म्हणजे दे एफेक्ट अ व्हेरी स्मॉल जिओग्राफिक पोर्शन. त्यामुळे लढाईचा परिणाम काय होतो, त्याचे बॅड इफेक्ट्स गुड इफेक्ट्स काय असतात ते फक्त त्या लोकांना माहिती आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीर वगैरे. इतर लोकांना माहितीच नाही आहे की देशामध्ये लढाई चालू आहे. त्यामुळे आपण काय करतो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपल्या सैनिकांची आठवण काढतो. तेव्हा प्रत्येकाच्या मनात देशप्रेम असं उफाळतं नुसतं, आणि ऑन 16 ऑगस्ट आणि 27 जान ते खाली होऊन जातं. तर माझं निवेदन आहे की हे जे सैनिक सॅक्रिफाईस करतायत ऑन द बॉर्डर, प्लीज रिमेंबर देम. त्यांची केव्हाही त्यांना जर मदत लागली तर मदत करायला पुढे यायला घाबरू नका, विसरू नका. त्यांचा जो त्याग आहे त्याला आपण, जसं जान्हवी म्हणाली होती, स्वतःला योग्य हेमंत म्हणाला होता, स्वतःला योग्य कसं बनवायचं, सो दॅट वी डिझर्व द सॅक्रिफाईस ऑफ आवर सोल्जर्स. पहिली गोष्ट, बी अ गुड सिटिझन. देशप्रेम ठेवा, देशामध्ये अभिमान ठेवा, देशाचा विचार करा. जात नाही, पात नाही, रिलिजन नाही, स्टेट नाही, काही नाही, देशाचा विचार करा. तेव्हा तुम्ही चांगले सिटिझन होऊ शकता. हे एक टेबलसारखं आहे, त्याचे 4 पाय आहेत. 4 सपोर्टिंग आर्म्स, लेग्स म्हणता येईल. पहिला जो चरण आहे तो करेज म्हणजे शौर्य. दुसरा जो चरण आहे ऑनेस्टी. तिसरं इंटेग्रिटी आणि चौथं लॉयल्टी. असे 4 पाय आहेत त्याला, टू बी अ गुड सिटिझन. थोडं मी बोलू इच्छितो यांच्याबद्दल. पहिलं तर करेज. करेज 2 प्रकारचं असतं, तुम्हाला माहिती आहे, फिजिकल करेज आणि मॉरल करेज. आता फिजिकल करेज आपल्यामध्ये आहे की नाही हे आपल्याला काही कळणार नाही जोपर्यंत तो प्रसंग नाही आहेत. समजा तुम्ही रस्त्याने चाललाय आणि एक जंगली कुत्रा येतो अटॅक करायला तुमच्यावर, तुम्ही त्याच्याशी झगडता की तुम्ही पळून जाता. इट डिसाइड्स वेदर यू हॅव. आणि ते तेव्हाच कळेल तुम्हाला जेव्हा कुत्रा चालून येईल. किंवा समजा तुम्ही एका बसमध्ये चालले आहात आणि एका यंग पोरीशी बदतमीजी करतायत 3-4 गुंडे, तुम्ही ते दृष्टीआड कराल का इंटरफिअर कराल त्याला आणि तिला मदत कराल? अगेन इट डिपेंड्स ऑन, त्यांच्याकडे चाकू असू शकतो, बंदूक असू शकते, वॉट एव्हर. सो इट डिपेंड्स तुमच्यामध्ये फिजिकल करेज आहे की नाही. मला आठवतं आहे कारगिलमध्ये जो हिरो होता बाणासिंग, परमवीर चक्र, त्याला मी भेटलो आहे. एवढासा होता तो सरदारजी, असा जरा ब्रॉड वगैरे. पण त्या दिवशी त्याच्या मनात काय आलं माहिती नाही, फिजिकल करेज. 17, 18, 20,000 फुटांच्या उंचीवर त्या एकट्याने 40-50 लोकांना ठार केलं. दॅट इज फिजिकल करेज. आमच्याबरोबर इन द 71 वॉर एक आमचा कलीग होता, व्हेरी हँडसम मॅन, खूपच स्मार्ट होता, व्हेरी गुड फ्लायर, दिसायला पण छान होता. म्हणजे त्याचे लॉट ऑफ गर्लफ्रेंड्स ही हॅड. आम्हाला खूप हेवा वाटायचा त्याचा. फ्लाईंगमध्ये सुद्धा ही वॉज क्वाईट गुड.
परंतु जेव्हा लढाई चालू झाली तेव्हा सडनली आम्ही ज्याला म्हणतो ही चिकन आउट, त्याला काहीतरी व्हायला लागलं, म्हणजे तो ही वॉज नॉट कीन टू गो अँड फाईट द वॉर. कधी पोटदुखी, कधी डोकेदुखी, कधी काही अनेक आजार वगैरे असं. तर वी ऑल अंडरस्टूड वॉट द थिंग वॉज. आम्ही त्याला प्रोटेक्ट केला अँड ही वॉज स्लोली साईडलाईन. असंही होऊ शकतं, म्हणजे अ पर्सन हू लुक्स व्हेरी ब्रेव्ह ॲक्च्युली मे नॉट बी ॲज करेजियस ॲज यू फील, अँड यू हू फील दॅट यू आर नॉट व्हेरी ब्रेव्ह सडनली विल टर्न आउट टू बी. तर हे झालं फिजिकल करेज. त्याच्याहून इम्पॉर्टंट असतं मॉरल करेज. मॉरल करेज आय थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट. दी ॲबिलिटी टू स्पीक अप फॉर वॉट यू थिंक इज राईट. केव्हाही कोणाच्याही समोर जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही खरं बोलताय तर खरं बोलायला पाहिजे. मॉरल करेज, द ॲबिलिटी टू स्टँड अप फॉर व्हॉट इज राईट आणि द ॲबिलिटी टू डू द राईट थिंग इन स्पाईट ऑफ ॲडवर्स कंडिशन. तर याला मॉरल करेज. सो करेज इज वन क्वालिटी. दुसरा चरण आहे ऑनेस्टी. आता ऑनेस्टी आय डोंट मीन मनीवाली, पैशावाली ऑनेस्टी, कारण दॅट इज व्हेरी सिम्पल. ऑडिटर्स असतात, खूप ईडी असते, हे असते, ते असतात, बरेच लोक जेलमध्ये आहेत वगैरे. तर नॉट फायनान्शियल ऑनेस्टी. मी म्हणतो आहे ऑनेस्टी इन सेल्फ अप्रेझल. स्वतःला अप्रेज ऑनेस्टली करायचं. आपण आरशात जेव्हा बघतो तेव्हा ऑनेस्टली आपण म्हणतो का तू असं आहे, तुझे हे फेल्युअर्स आहेत, तुझे हे सक्सेसेस आहेत वगैरे वगैरे. ॲबिलिटी टू डू दॅट इज ऑनेस्टी. सेकंड पार्ट, आपल्या मित्रांना ऑनेस्टली अप्रेज करायचं. कारण आपण मैत्रिणी बऱ्याचशा त्यांना माफ करतो गोष्टी, पण त्यांना ऑनेस्टली अप्रेज करायचं. थर्डली, जेव्हा पाहिजे तेव्हा ऑनेस्ट ॲडवाईस द्यायचा. इट मे बी कॉन्ट्ररी टू वॉट युअर बॉस फील्स. ऑनेस्ट ॲडवाईस द्यायचा, ऑनेस्ट ओपिनियन, दॅट काइंड ऑफ ऑनेस्टी. तर ऑनेस्टी इज द अनदर इम्पॉर्टंट क्वालिटी टू बी अ गुड सिटिझन. नेक्स्ट क्वालिटी इज इंटेग्रिटी. पाठीत सुरा भोकू नये. प्रॅक्टिस वॉट यू प्रीच. पुट युअर मनी वेअर युअर माउथ इज. ऑल दिस इज पार्ट ऑफ इंटेग्रिटी. द करेज ऑफ युअर कन्व्हिक्शन्स. मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. 1948-49मध्ये जवाहरलाल नेहरू आपले प्राईम मिनिस्टर होते. त्यांनी एक मीटिंग बोलावली. ते आपल्या 3 मूर्ती भवनमध्ये कॅबिनेट मेंबर्स सगळ्यांना बोलवायचे. तर त्यांचा अजेंडा असा होता की आपल्या सेनेचा प्रमुख कोण बनेल ते डिसाईड करायचं. तर त्यामुळे जनरल करियप्पा तेव्हा होते ॲज द सिनियर मोस्ट सोल्जर, आणि त्यांच्याबरोबर त्यांचा ॲडजटंट जनरल होता मेजर जनरल नथू सिंग राठोर. तुम्ही ऐकली असणार ही स्टोरी. तर नेहरूंजींचा ओपिनियन असा होता, अँड ही वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग मॅन देन, की आपली जी सेना आहे ती खूप मोठी आहे, त्यामुळे सडनली वी कांट टेक ओव्हर मॅनेजमेंट. तर आपण थोडे दिवस, थोडी वर्ष ब्रिटिश लोकांना, एखाद्या ब्रिटिश ऑफिसरला सेनेचा कमांडर बनवूया आणि त्याच्यानंतर अंडर स्टडी वगैरे राहून थोड्या वर्षांनी आपण इंडियन जनरलला प्रमुख बनवूया. तर त्यांनी सगळ्यांना विचारलं. आता कोणाचा दम नव्हता कोणामध्ये त्यांना अपोज करायचा. सगळे येस सर, येस सर म्हणायला लागले. इन दी एंड त्यांनी शेवटी विचारलं, ओके, एनीबडी एल्स हॅज एनी अदर ओपिनियन. तर हा जो मेजर जनरल होता नथू सिंग राठोर, त्यांनी हात वर केला. इसे सर आय हॅव अ डिफरंट थिंकिंग. तर ते म्हणाले, बोलिये. मेजर जनरल टॉकिंग टू प्राईम मिनिस्टर, म्हणजे किती अंतर आहे बघा. पण द करेज ऑफ हिज कन्व्हिक्शन वॉज देअर. तो म्हणाला, सर मला वाटतं की लाईक यू सेड द आर्मी इज व्हेरी बिग. आपली कंट्री इंडिया जी आहे ती सुद्धा खूप मोठी आहे. तर जसे तुम्ही म्हणालात, इंडियाकरता सुद्धा थोडी वर्ष आपण इंग्लिश प्राईम मिनिस्टर ठेवूया आणि त्याच्यानंतर आपला इंडियन प्राईम मिनिस्टर करूया. पिन ड्रॉप सायलेन्स. सगळे म्हणाले, काय पागल आहे हा मनुष्य वगैरे. नेहरूजींनी ऐकलं, काही म्हणाले नाहीत ते. ही वॉज ऑल्सो अ ब्रिलियंट पर्सन. मग थोड्या वेळाने तेव्हाचे जे डिफेन्स मिनिस्टर होते ते नथू सिंगकडे गेले. ही सेड, साहब पूछ रहे हैं आप काफ़ी सीनियर हैं, आपको बना दे क्या आर्मी वाले चीफ. तर त्यांनी सांगितलं की नाही, एक जनरल करियप्पा माझ्याहून सिनियर आहेत, ही इज अ व्हेरी वेल लव्ड ऑफिसर, तर त्यांना बनवा तुम्ही
Army Chief. Integrity and courage of your convictions. And the last part of my talk is loyalty. लॉयल्टी म्हणजे सायको फॅन्सी नाही, म्हणजे आपण ज्याला लस्सूबाजी म्हणतो तसं नाही. लॉयल्टी टू द कंट्री, देशाकरता लॉयल्टी, लॉयल्टी टू युअर फ्रेंड्स, लॉयल्टी टू युअर टीम, याला लॉयल्टी म्हणतात. लॉयल्टी टू युअर पलटन जसे आर्मी लोक म्हणतात, लॉयल्टी टू युअर फॉर्मेशन इफ यू आर फ्लाईंग देअर. अशा प्रकारची लॉयल्टी आपण निर्माण करायला पाहिजे. देशाकरता एक प्रकारचा अभिमान असायला पाहिजे आपल्यामध्ये. अँड लॉयल्टी ऑलवेज बिगेट्स लॉयल्टी. तर अशा 4 चरणांवर हे टेबल उभं आहे, वेअर यू कॅन बिकम अ गुड सिटिझन इन माय ओपिनियन. इन दी एंड मी खूप आभारी आहे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन, अनिल गानू अँड हिज एंटायर टीम, मला हा चान्स दिला आपल्या सगळ्यांना भेटायला, आपल्याशी बोलायला. आणि शौर्य कक्ष जो आहे फार सुंदर झाला आहे, तो त्याचं उद्घाटन करायला. विथ दिस आय थिंक आय विल स्टॉप माय टॉक आणि थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पेशन्स. जय हिंद. थँक्यू सर. सरांचे विचार आपण नक्कीच लक्षात ठेवूया. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सैनिकांचं बलिदान आपण केव्हा डिझर्व करू, जेव्हा आपण एक चांगले नागरिक बनू. करेज, हॉनेस्टी, इंटिग्रिटी आणि लॉयल्टी हे सर्व गुण आपण स्वतःमध्ये बाणवण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात. संस्थेचे सचिव श्री दिलीप पेठे सर उच्च विद्याविभूषित असून एक यशस्वी व्यावसायिकसुद्धा आहेत आणि आपल्याच शाळेचे माजी विद्यार्थी देखील आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी भारतीय हवाई दल प्रमुख माननीय श्री प्रदीपजी नाईक हे आपल्या पार्लेटेक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे इयत्ता 6वीपर्यंतचे शालेय शिक्षण पार्लेटेक विद्यालयात झाले. पार्लेटेक विद्यालयातील आपल्या 6वीपर्यंतच्या शालेय शिक्षणाला आज 60हून अधिक वर्ष झाली आहेत. असे असले तरी आपल्या मनामध्ये शाळेविषयी असलेली आपुलकी व शिक्षक तसेच वर्गमित्रांच्या आठवणी आपण जपून ठेवल्या आहेत. म्हणूनच आपण आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आपल्या सौभाग्यवतीसह खास पुण्याहून आला आहात. आमच्या तरुण विद्यार्थ्यांना संरक्षण खात्यात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने स्थापन केलेल्या शौर्य कक्षाचे आपण आज उद्घाटन केले. विशेष म्हणजे आपल्या भाषणामध्ये आपण जे विचार मांडले ते आमच्या विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणारे आहेत. आत्ताच कम्पेअर करण्यात त्यांनी सांगितलं ह्या ज्या 4 क्वालिटीज एक आयडियल नागरिक म्हणून बनवण्याकरता जे आवश्यक आहेत आणि आपल्या विद्यार्थ्याने जोरात होकार दिला आहे त्याला, ते खूप महत्त्वाचे आहेत आपल्या सगळ्यांना. चाणक्य नीतीविषयी आपण बोललात. आपली जी सरहद्द आहे त्याचं संरक्षण करणं किती महत्त्वाचं आहे त्याच्याविषयी बोललात. आणि आपल्या भाषणाविषयी ह्या सगळ्या गोष्टींकरता मी आपले मनापासून धन्यवाद मानतो. माननीय उदयजी सामंत उच्च शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी गेल्या 2 वर्षांच्या कोविडच्या काळामध्ये काळाला अनुसरून शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. आपण आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून आमच्या विनंतीवरून पार्लेटेक विद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या प्रवेश कक्षाचे उद्घाटन केलेच आणि आपले विविध विचार मांडले. त्याच्यात बरेच स्पॅन होता विचारांचा आणि त्याच्याविषयी मी शिक्षकांच्या समस्यांविषयी बोललात, तुम्ही विद्यार्थ्यांविषयी बोललात, त्यांना मार्गदर्शन केलेत, बऱ्याच गोष्टी तुम्ही त्याच्यामधनं मांडल्यात. ह्या सगळ्या सांगितलं तर तुमचं भाषण परत रिपीट करण्यासारखं होईल. पण एक नक्की की आम्ही सगळे मंत्रमुग्ध झालो होतो तुमचं भाषण ऐकताना.
आणि तुम्ही जे आम्हाला सांगितलं आहे की आमच्या महाविद्यालयाला अगर शाळांना कुठल्याही प्रकारची जर अडचण आली आणि काही मदत लागली तर ती तुम्ही कराल, हे अतिशय आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. थँक्यू फॉर मी त्याबद्दल आभारी आहे. शिवाय कार्यक्रमासाठी मोजक्या दिवसांमध्ये सभामंडप उभारल्याबद्दल मी श्री पांचाळ यांचे आभार मानतो. कार्यक्रमाचे ध्वनिक्षेपणाचे काम श्री नरेंद्र कुलकर्णी यांनी चोख बजावले आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाचे बारकावे जपून उत्तमरित्या संयोजन करणारे आमच्या शाळेचेच माजी विद्यार्थी श्री विनीतजी गोरे यांचे मी मनापासून आभार मानतो. काही लोकांची विशेष उपस्थिती आहे आणि ती नमूद करणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये स्वातीजी पांडे आज हजर आहेत आणि मनापासून त्यांनी मी फोन करून त्यांना बोलावलं आणि त्यांनी सांगितलं मी 9:15 वाजता येते आणि सगळ्यात अगोदर त्या येऊन इथे बसल्या होत्या. त्यानंतर मी विशेष उल्लेख करतो म्हणजे डहाणूकर साहेब आलेत, ते खास आग्र्यावरून आलेत आणि ते महत्त्वाचं आहे. परागजी आळवणे आले होते पण आता ते निघून गेलेले दिसत आहेत, पण ते आले त्यांचं महत्त्व आहे. आणि विशेषतः मिसेस नाईक ह्या आज आमच्यात सहभागी झाल्या, ह्याला खूप महत्त्व आहे. त्यांनी सांगितलं मगाशी की मी साहेबांना पृथ्वी तलावर असताना कधी सोडत नाही म्हणून, आणि ते बरोबर आहे. सगळ्यात शेवटी आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे आमच्या सर्व शाळा, महाविद्यालये, त्यांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेच्या कार्यालयातील आमचे सहकारी या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. धन्यवाद. आभाराचं गोड काम केल्याबद्दल श्री दिलीप पेठे सर यांचे मनापासून आभार. यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. जनगणमनधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण